ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಶಿವಸೇನೆ ಸಂಸದರಿಂದ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲೇ ಉದ್ದಟತನದ ಪ್ರದರ್ಶನ ಆಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ವಿಚಾರವನ್ನ ಶಿವಸೇನೆ ಸದಸ್ಯ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿ ಉದ್ದಟತನವನ್ನ ಪ್ರದರ್ಶಿಸಿರೋದು. ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿ ಗಡಿಭಾಗದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಳ್ವಿಕೆಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿವಾದಿತ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಸಂಸದ ಅರವಿಂದ್ ಸಾವಂತ್ ಬಂಡತನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿರೋದು. ಶಿವಸೇನೆ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಬಣದ ಸಂಸದ ಅರವಿಂದ್ ಸಾವಂತ್ ಬೆಳಗಾವಿ, ಕಾರವಾರ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಭಾಲ್ಕಿ, ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಬಹುಭಾಷಿಗರಿದ್ದಾರೆ. ಮರಾಠಿ ಭಾಷಿಗರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೇರ್ಪಡೆಗೆ ಒಲವು ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಟ್ಟುಕತೆ ಹೇಳಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಅರವಿಂದ್ ಸಾವಂತ್ ಬಂಡತನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮರಾಠಿ ಭಾಷಿಗರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಮ್ಮನೆ ಕೆದಕಿರೋದು ಶಿವಸೇನೆ ಸಂಸದ. ಈ ವೇಳೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷಗಳ ಸಂಸದರು ಕೂಡ ಗಪ್ಚುಪ್ಪಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರು. आणि म्हणून माननीय चेअरमन मॅडम, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली. त्याला 106 जणांनी प्राणाहुती देऊन या महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. परंतु त्यावेळेला बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बीदर हे मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्रात आला नाही म्हणून तेव्हापासून लोक आंदोलन करतायत. आता सतत हे आंदोलन चालू असताना तेथील मराठी भाषिकांवर आता अन्याय होत आहे. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 साली याला आंदोलन घेतलं. 69 हुतात्मे तेव्हाही झाले, परंतु हा प्रश्न सुटला नाही. आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी एक पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आले नाहीत. 2004 साली सुप्रीम कोर्टात केस गेली, पण तिथेही अजून न्याय मिळत नाही. आता काय होतंय, आता बेळगावमध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल, त्याला तडीपार केलं जातं. आणि म्हणून आता शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्या जो विधानसभेची निवडणूक लढवला त्याला तडीपार केलं जाते. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बीदर हा जो भूभाग आहे त्याच्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि तेथूनच्या मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावं, यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा ही विनंती. धन्यवाद.